हाय फ्रेंड, आपण इथे मराठीची वर्कशीट पाहत आहोत। मी फर्स्ट लिहिलेलं आहे मूळाक्षरे, त्यानंतर अक्षर ओळख म्हणजे आपण पहिल्यांदा अ पासून ज्ञ पर्यंत सगळ्या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत। जसं की अ, आ, इ, ई, उ, ऋ, ए, ऐ, औ, आहा। खाली क, ख हे मी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे, त्यामुळे मी इथं तुमचा वेळ न घेता नेक्स्ट तुम्हाला वर्कशीट किंवा ॲक्टिव्हिटी दाखवत आहे। इथे आहे मी इथे लिहिलं आहे मी चित्र पाहून अक्षर जुळवा। इथे मी उखळ काढलं आहे, अननस, वडाचं झाड काढलेलं आहे, खाली काढलेलं आहे कमळ। इकडे अ, व, क, उ याच्या टाईपमध्ये तुम्ही ऑलरेडी जोड्या लावलेल्या आहेत, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। पुढे आहे अक्षर गिरवा। तर मी ही इथे पेन्सिलने अक्षर लिहिले आहे। तुम्ही कलर पेनने मुलांना ते स्केच पेन असतात त्यांनी जोडण्यासाठी देऊ शकता, किंवा खडूचे कलर पेन असतात त्यानेही मुलांना तुम्ही गिरवण्यासाठी देऊ शकता। तर इथे अ, आ, इ, उ नर्सरीच्या मुलांना आहापर्यंत लिहायला शिकवतात। काय नंतर LKGला वगैरे शिकवली जातात, किंवा काही स्कूलमध्ये क, ख ही शिकवली जातात। तर आपण अ पासून आहापर्यंत मुलांना अक्षर गिरवण्यासाठी देऊ शकतो। नेक्स्ट आहे इथे मी लिहिलं आहे रिकामी जागी योग्य स्वर लिहा। मी पहिल्यांदा स्वरच लिहिलेले आहेत, व्यंजन अजून घेतलेली नाही आहेत। इथे मी व्हिडिओमध्ये अ, ॲ, अ जे रिकामं ठेवलं होतं ते मी ऑलरेडी लिहिलेलं आहे, वेगळ्या पेनने लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येईल। अ, आ, इ, उ, ऋ, ए, ऐ, औ, इथे इथे राहायचे आहा। पुढे आहे जोड्या जुळवा। इथे मी अक्षर दिलेले आहेत, ह्या साईडलाही अक्षर दिलेले आहेत, सेम अक्षर पाहायचं आहे आणि जुळवायचं आहे। ग, ग, घ, घ, च, च, प। पुढे आहे पुढचे आणखी बनवलेलं आहे मी वेगळे अक्षर ओळखायचं आहे मुलांना। ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मुलांचे जे अक्षर ओळख आहे ते स्ट्रॉंग होते, किंवा त्यासाठी मदत होते। त्यामुळे हे ॲक्टिव्हिटी मी इथे किंवा हे वर्कशीट मी इथे घेतलेलं आहे। मी माझ्या मुलीलाही अशा प्रकारे वर्कशीट शिकवलं आहे, ते तुम्हाला मी शेअर केलेलं आहे। अशा प्रकारे वेगळे अक्षर ओळखा आणि त्या अक्षरांना गोल करा। इथे ग, ग, ग वेगळा आहे क। पुढे ख, च, ख, ख, ख इथे च आहे वेगळं अक्षर, त, 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 प। पुढे श, स, श, श, श इथे स हे वेगळं आहे। मुलांना बहुत वेळा श, स हे कळण्यासाठी मी इथे ही ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे। ते श, प, प, प हे मुलांना प आणि कधी शतला फरक कळत नाही, व आणि ब मधला फरक कळत नाही, क आणि ळ मधला फरक कळत नाही आहे। त्यामुळे अशा ॲक्टिव्हिटी मुलांना सॉल्व करण्यासाठी दिल्याने मुलांना ते ओळखण्यासाठी मदत होते। म, भ, म इथे भ हा वेगळा आहे म्हणून आपण भला गोल करूयात। व, ब, व इथे मी बला गोल करत आहे। ळ, ळ, क ळ इथे क हा वेगळा आहे। अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुमच्या मुलांना किंवा शाळेतही मुलांना अशा प्रकारची वर्कशीट देतात नर्सरीच्या मुलांना। थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।